नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामलिंग गुजर सर आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कोविड-19 या जागतिक महामारीमुळे घरी आहोत। आपले शिक्षण सुरू राहावे म्हणून मी पशुसंवर्धन व दुग्धतंत्रज्ञान MCVC विषयाअंतर्गत 12वी पेपर 2 मिल्क प्रोसेसिंग या पेपरवरती आधारित जे पाठ आहेत त्यावर आधारित व्हिडिओ मालिका सध्या बनवत आहे। सदर व्हिडिओ आपण आवडीने पाहत आहात, त्याचा अभ्यासासाठी तुम्हाला उपयोग होत आहे हे मला आपणाकडून वरचेवर समजत आहे। म्हणून मी व्हिडिओमध्ये अनेक बदल करत सुंदर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। माझे सर्व व्हिडिओ रामलिंग गुजर AHDT व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत। दररोज अनेक जण हे व्हिडिओ पाहत आहेत। तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तात्काळ हवे असल्यास आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे आपल्याला तात्काळ नवीन व्हिडिओची माहिती मिळेल। आपल्या सहकार्यामुळे मला हे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत आहे, त्याकरिता मी आपले आभार व्यक्त करतो, तसेच आपणा सर्वांना धन्यवाद देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज वाफ निर्मिती आणि गरम पाण्याची निर्मिती याविषयी माहिती पाहणार आहोत। आता डेअरी व्यवसायामध्ये वेगवेगळ्या कामासाठी गरम पाणी आणि वाफेचा वापर केला जातो। यामध्ये पाश्चरायझेशन, इव्हॅपोरेशन, कंडेन्सिंग अशा वेगवेगळ्या क्रिया, पावडर निर्मिती असेल यासाठी, तसेच डेअरीमधील स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण याच्यासाठीही आपल्याला अशा गरम पाण्याची आणि वाफेची आवश्यकता आहे। तर याची निर्मिती करण्याचा जो काही भाग आहे त्याला आपण बॉयलर म्हणतो। तर या बॉयलरचा अभ्यास, त्याच्यासोबत बॉयलरसाठी आवश्यक असणारं इंधन याचाही अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। इंधन म्हणजे काय, तर जे स्वतः जळतं आणि उष्णतेची निर्मिती करतं त्याला आपण इंधन म्हणतो। तर या इंधनाचा वापर म्हणजे त्याच्यापासून निर्माण झालेली उष्णता ही आपल्याला वेगवेगळ्या कार्यासाठी वापरता येते। तर मग बॉयलरसाठी चांगलं इंधन कोणतं, तर इंधन हे तात्काळ पेट घेणारं असलं पाहिजे, त्याचं कॅलोरीफिक मूल्य हे जास्त असलं पाहिजे, पूर्ण क्षमतेनं तो जळला पाहिजे, जळताना आणि साठवणूक करताना अपायकारक वायू निर्मिती होता कामा नये, कमीत कमी प्रमाणात वायू आणि धूर निर्माण करणारा असावा, इंधन स्वस्त असावं आणि ते सहजतेनं साठवता यावं आणि त्याची वाहतूकही करता यावी। हा सगळा विचार करता बॉयलरमध्ये 3 प्रकारची इंधनं वापरली जातात। जे इंधन ऑक्सिजनच्या सानिध्यात जाळल्यास मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करतात आणि त्या निर्माण झालेल्या ऊर्जेचा उपयोग आपल्याला गरम पाणी निर्मिती किंवा वाफेसाठी करता येतो। यामध्ये पहिला प्रकार आहे घनरूप इंधन। आता घनरूप इंधनाची उदाहरणं जर बघायची झाली तर आपल्याकडं लाकूड आहे, पीठ आहे, लिग्नाईट आहे, ब्राऊन कोल आहे, बिटमस कोल आहे आणि आपला रेग्युलर कोळसा। तर हे सगळे घनरूप इंधनं आहेत। याच्यामध्ये लाकडी कोळसा, कोक, ब्रिक्विट कोल आणि पल्वराइज्ड कोल इत्यादींचाही समावेश होतो। हे सगळे कृत्रिम इंधन आहेत। आता दुसरा प्रकार आहे द्रवरूप इंधन। तर द्रवरूप इंधनामध्ये नैसर्गिक पेट्रोलियम आणि क्रूड ऑइल
यांच्यापासून निर्माण झालेले पदार्थ. यामध्ये ज्वलनशील कार्बन आणि हायड्रोजन असतात. आता याची उदाहरणं पाहिली तर आपण पेट्रोल, मेण, डिझेल, केरोसिन इत्यादी आपल्याला उदाहरणं सांगता येतील. तिसरा प्रकार आहे बॉयलरमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा, तो आहे वायुरूप इंधन, म्हणजे जे की वायुरूपामध्ये असतं. तर वायुरूप इंधनामध्ये पहिला आहे LPG, जो आपल्या किचनमध्ये वापरला जातो. लिक्विड पेट्रोलियम गॅस किंवा त्याला द्रवरूप पेट्रोलियम गॅस म्हणतो आपण. दुसरा आहे रिफाइन्ड ऑइल गॅस. तिसरा आहे कोल गॅस. चौथा आहे नैसर्गिक वायू. पाचवा प्रोड्युसर गॅस आणि सहावा आहे वॉटर गॅस. तर असे हे वेगवेगळ्या प्रकारची इंधनं आपण वापरू शकतो किंवा वापरल्या जातात. यानंतर आपण पाहणार आहोत बॉयलर. आता बॉयलर म्हणजे काय, तर उष्णता किंवा गरम पाणी आणि वाफ निर्मितीसाठी जे उपकरण वापरलं जातं त्याला बॉयलर असं म्हटलं जातं. बाजारामध्ये बॉयलरचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आता हे जे प्रकार आहेत ते वेगवेगळ्या वरून ठरवलेले असतात. तर याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो ट्यूबमधील पदार्थानुसार. आता ट्यूबमधील पदार्थ म्हणजे फायर ट्यूब बॉयलर आणि वॉटर ट्यूब बॉयलर. म्हणजे ट्यूबमधून उष्णता जाते, उष्णता माध्यम, की पाणी जातं, यावरून हे दोन प्रकार. पुढचं आहे फर्नेस, म्हणजे जे इंधन आहे ते आपण त्याच्यामध्ये वापरत असतो. तर ते कसं फायर केलेलं आहे, इंटरनली की एक्सटर्नली, म्हणजे आतून फायर केलेला आणि बाहेरून फायर केलेला, असेही दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बॉयलरची स्थिती. तर याच्यामध्ये व्हर्टिकल बॉयलर म्हणजे उभे बॉयलर असतात आणि दुसरे आहेत आडवे बॉयलर. आता उभ्या बॉयलरला क्षमता तशी कमी असते, उष्णतेसाठी जागा पण कमी आणि त्याच्यामधल्या प्रेशर पण कमी मिळतं. जे आडवे बॉयलर आहे त्याच्यामध्ये याची क्षमता जास्त असते, याला जागा जास्त लागते, पण याच्यामधलं जे काही वाफेचा किंवा गरम पाण्याचा प्रेशर असतं तर ते थोडं जास्त असतं. आता या वाफेच्या प्रेशरवरून सुद्धा बॉयलरचे प्रकार पडतात. तर वाफेचा दाब, हाय प्रेशर बॉयलर आणि लो प्रेशर बॉयलर, असाही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बॉयलरमध्ये वापरलेलं इंधन, याच्यावरही बॉयलरचे प्रकार पाहायला मिळतात. नैसर्गिक इंधन, याच्यामध्ये घनरूप, द्रवरूप किंवा वायुरूप इंधन. त्यानंतर बॉयलरमध्ये विद्युत ऊर्जा वापरू शकतात, त्याला विद्युत ऊर्जा बॉयलर असं म्हटलं जातं. किंवा अणुऊर्जेचा वापर, रासायनिक अभिक्रियेवेळी उत्पादित होणाऱ्या टाकाऊ वायूचाही वापर बॉयलरमध्ये केला जातो. आणि शेवटचा प्रकार आहे पाणी आणि वाफेच्या प्रवाहानुसार. मग याच्यामध्ये नैसर्गिक प्रवाह आहे की प्रेशरने किंवा दाबाने पाण्याचा आणि वाफेचा प्रवाह या बॉयलरमध्ये ठेवलेला आहे. तर एवढे हे बॉयलरचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले. यानंतर आपण आता बॉयलरचं कन्स्ट्रक्शन किंवा बांधणी ही बघणार आहोत. तर तुमच्या समोर स्क्रीनवरती साधा व्हर्टिकल बॉयलर तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर या साध्या व्हर्टिकल बॉयलरची रचना कशी आहे, तर आपण तळापासून बघूया. तळाला ॲश पीट आहे, म्हणजे ॲश पीट या ठिकाणी जी काही राख तयार होते तर ही राख सगळी आपल्याला त्या ठिकाणी जमा झालेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर वरचा कप्पा जो आहे तो मेन गेट किंवा फायर होल दाखवलेला आहे. तर या फायर होलमध्ये आपल्याला जे काही जळण टाकायचं आहे किंवा इंधन वापरायचं आहे, मग ते कोणत्याही प्रकारचं असेल तर त्या ठिकाणी आपण इंधन टाकणार आहे. त्याच्यानंतर क्रॉस ट्यूब अशा दाखवलेल्या आहेत. या क्रॉस ट्यूब पाण्यासाठी केलेल्या आहेत, म्हणजे ज्यावेळेला त्या ठिकाणी इंधन पेट घेईल तर त्याची जी उष्णता बाहेर पडणारी ही आपल्याला जास्तीत जास्त वापरता आली पाहिजे. कारण पूर्ण जो कप्पा आहे इंधनाचा फायर होलपासनं ते चिमणीपर्यंतचा, अपटेकपर्यंतचा, तर त्या भागामध्ये जास्तीत जास्त पाणी मूव्ह करून, म्हणजे पाईपच्या माध्यमातून आपल्याला आतमध्ये पाणी जास्तीत जास्त गरम करून किंवा वाफेची निर्मिती करता येऊ शकते. तर या नळ्या तिरक्या बसवलेल्या असतात आणि आतमध्ये इंटरनली पूर्ण त्या
आतल्या बाजूनं पाणी आणि बाहेरच्या बाजूनं जो काही आपण इंधन उष्णता असते तर ती उष्णता असते. या बॉयलरमधून पाणी गरम झाल्यानंतर हे वरच्या बाजूनं बाहेर काढलं जातं आणि याच्यामधला जो धूर असेल किंवा त्यातले जे काही वायू निर्माण होणारा असेल तर तो अपटेकमधून बाहेरच्या बाजूनं सोडलेला असतो. या बॉयलरला बाहेरच्या बाजूनं इन्सुलेशन बसवलेलं असतं. यामधल्या ज्या पाईप असतात या साधारणतः 30 सेंटीमीटर ते 40 सेंटीमीटरच्या असतात. याच्यामध्ये मॅनहोल पण दाखवलेला आहे, ज्याच्यामधून आपल्याला बॉयलरची स्वच्छता करून घेता येते. आता इथं तुमच्यासमोर एक छोटासा व्हिडिओ आपण पाहत आहात की याच्यामध्ये इथं मात्र बॉयलरचा प्रकार बदललेला आहे, आकृतीच्या विरुद्ध प्रकार आहे. याच्यामध्ये फायर ट्यूब बॉयलर आहे, म्हणजे उष्णता माध्यम ट्यूबमधून आहे, त्याच्यामध्ये मात्र ट्यूबमध्ये पाणी होतं. तर इथं उष्णता त्या ट्यूबमधून जाते, पाणी बाहेरच्या बाजूनं आहे आणि वरच्या बाजूला वाफ तयार होते आणि वाफ वरच्या बाजूनं ती जमा होत आहे. तर या बॉयलरचे नेमके फायदे काय आहेत? तर हा साधा व्हर्टिकल बॉयलर एकत्रित आणि पोर्टेबल असतो, कुठेही आपल्याला इन्स्टॉल करता येऊ शकतो. उभारणी खर्च कमी आहे, याला जागा पण कमी लागते, सहजतेनं उभारणी करता येते याची. या बॉयलरचे तोटे थोडक्यात असे आहेत की थोडंसं स्वच्छता करायला, तपासणी आणि दुरुस्ती, थोडं लिकेज झालं तर किचकट असतं आणि मग त्याचा त्रास थोडासा होऊ शकतो. याची क्षमता थोडीशी कमी आहे आणि या बॉयलरमध्ये थोडं उष्णता वाया जाण्याचं प्रमाण थोडं जास्त आपल्याला पाहायला मिळतं. आता या बॉयलरची काळजी आणि निगा कशा पद्धतीनं घेतली जाते? तर या बॉयलरची काळजी घेण्यासाठी किंवा निगा राखण्यासाठी बॉयलर सुरू करण्यापूर्वी तसेच वापर करताना प्रत्येक तासाला पाण्याचा मृदूपणा, सॉफ्टनेस हा तपासून घ्यायचा आहे. आवश्यक असेल त्या ठिकाणी वॉटर सॉफ्टनरचा वापर करायचा, म्हणजे मृदू पाणी निर्मिती करून घ्यायची. आता हे मृदू आणि हार्ड पाणी कसं आहे याच्याविषयी आपण थोडंसं शेवटी बोलूया. बॉयलर सुरू करण्यापूर्वी फर्नेस म्हणजे इंधन, ऑइल लाईनमधील रोटो क्लीनर स्वच्छ करून घ्यायचा, ज्याच्यातून फायर करणार आहे आपण. आठवड्यातून एकदा बर्नर नोझल आणि बर्नर प्लेट स्वच्छ करून घ्यायच्या. बॉयलरवरील तसेच मुख्य लाईनवरील सर्व इंधन मार्ग, गाळण्या व चाळण्या स्वच्छ करून घ्यायच्या. बॉयलरची कार्यप्रणाली, पाणी पुरवठा, पूर्व तापवणी टाकी आणि फ्लोट व्हॉल्वचं कार्य व्यवस्थित होतं आहे की नाही याचीही सतत तपासणी करून घ्यायची आहे. आता बॉयलरमध्ये जे वापरल्या जाणारं पाणी आहे हे मृदू पाणी असावं असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नेमकं मृदू पाणी म्हणजे कसलं पाणी? तर बॉयलरमध्ये निसर्गामध्ये 2 प्रकारचं पाणी पाहायला मिळतं. एक आहे हार्ड वॉटर, दुसरं आहे सॉफ्ट वॉटर. आता कठीण पाणी म्हणजे काय? तर ज्या पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त आहे. आता साधी सोपी टेस्ट, आपण आंघोळ करत असताना डोक्याला साबण लावलं तर केस चिकट होतात. ते जे पाणी वापरलं आपण आंघोळीला ते क्षारांचं प्रमाण जास्त असलेलं पाणी असतं, कारण आपण जो साबण लावतो त्या साबणाचा इफेक्ट म्हणजे फेस निर्माण होत नाही आणि जास्तीत जास्त त्या साबणामधील घटकांचा वापर हा रासायनिक अभिक्रियेसाठी होतो पाण्यातील क्षारासोबत होणाऱ्या, आणि त्यामुळं आपल्या डोक्याचे केस चिकट भासतात. तर हे झालं कठीण पाणी. आता सॉफ्ट वॉटर कसं? तर आंघोळ करताना आपण साबण लावला तरी भरपूर फेस तयार होतो आणि आपल्याला डोक्याचे केस असे चिकट बनत नाहीत. तर हे झालं मृदू आणि कठीण पाण्यामधलं थोडीशी माहिती किंवा थोडासा फरक. आता कोणते क्षार कठीण पाण्यामध्ये जास्त असतात? तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात. मृदू पाण्यामध्ये हे क्षार तुम्हाला अत्यल्प पाहायला मिळतील. कठीण पाण्यात साबणाचा फेस खूप कमी तयार होतो. मृदू पाणी असेल तर त्याच्यामध्ये साबणाचा फेस मोठ्या प्रमाणात तयार होतो. कठीण पाण्याचा उत्कलन बिंदू म्हणजे उकळणं हे जास्त तापमानाला होतं. याच्या उलट मृदू पाणी सॉफ्ट वॉटर हे साधारणतः 100 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास आपल्याला उकळलेलं पाहायला मिळतं. कठीण पाण्यामध्ये अन्नपदार्थ जर शिजवायचे असले तर त्याला जास्त वेळ लागतो, ऊर्जा पण जास्त लागते.
आणि अन्नपदार्थ लवकर शिजत नाहीत. यामध्ये मात्र सॉफ्ट पाण्यामध्ये किंवा मृदू पाण्यामध्ये अन्न लवकर शिजतात, ऊर्जेचा व्यय होत नाही, म्हणजेच कमीत कमी ऊर्जेमध्ये आपल्याला अन्नपदार्थ शिजवायला मदत होते. आता या पाण्याची उदाहरणं, आता कठीण पाणी जे आहे ते बोरमध्ये जे पाणी असतं किंवा विहिरीचं पाणी असतं, तर हे पाणी म्हणजेच कठीण पाणी. पण नदीचं पाणी हे मृदू पाणी म्हणून आपल्याला ओळखता येऊ शकतं. आता मृदू पाणी तयार करण्यासाठी वेगवेगळ्या मृदू पाणी निर्मितीच्या प्रक्रिया आहेत, त्यालाच वॉटर सॉफ्टनिंग असं म्हटलं जातं. तर बॉयलरसाठी लागणारं पाणी हे मृदू पाणी असणं गरजेचं आहे. आता या पाठामध्ये आपण बॉयलर म्हणजे काय, बॉयलरचे वेगवेगळे प्रकार, बॉयलरसाठी आवश्यक असणारं इंधन, त्या इंधनाचे वेगवेगळे प्रकार आणि बॉयलरची बांधणी आणि त्याची रचना, बॉयलरची निगा आणि काळजी, आणि शेवटी आपण आता मृदू पाणी आणि कठीण पाणी, जे की बॉयलरला मृदू पाणी हवं असतं, तर एवढी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. या ठिकाणी मी व्हिडिओला विराम देत आहे. आपण अजूनही घरीच राहायचं आहे, कारण कोविडचा काळ संपलेला नाही, अजूनही पीक पिरियड आहे, मोठ्या प्रमाणात पेशंट्स निघत आहेत, तरी आपण घरीच राहायचं आहे. या व्हिडिओंचा उपयोग अभ्यासासाठी करायचा आहे. नोट्स तुम्हाला दिलेल्या ज्या PDF फाईल्स आहेत त्याही आपण लिहून काढायच्यात वहीमध्ये, त्याच्याखाली असणाऱ्या प्रश्न उत्तरं हेही लिहून काढायची आहेत. आणि ज्यावेळेला आपण ऑफलाईन शाळा सुरू होतील, कॉलेज सुरू होईल, त्यावेळेला तुम्ही त्या वह्या तपासण्यासाठी माझ्याकडे द्यायच्या आहेत. तर इथं आपण थांबतोय. तुम्हीही घरीच राहायचं आहे. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.